देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे. अं, 14व्या अध्यायात आपण 7वा श्लोक 8व्या श्लोकापर्यंत आलो होतो आणि अं, 5व्या श्लोकापासून सत्वरज तमा गुणाची अं, गुणाचे जे अं, विविध पैलू आहेत ते सांगायला भगवंतांनी सुरुवात केली होती. तर त्यामुळे आणि बराच मध्ये माझ्या प्रवासामुळे बराच गॅप पडल्यामुळे त्या गुणाच्या सुरुवातीपासून म्हणजे 8व्या पासून परत सुरुवात न करता 5व्या श्लोकापासून आपण पुन्हा सुरुवात करू. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्. सत्व रज आणि तम हे 3 गुण निर्माण झाले. कशापासून निर्माण झाले? तर प्रकृती संभवाः म्हणजे प्रकृती पासून ते निर्माण झाले. आता तो संघात प्रकृतीपासून काय काय निर्माण झालं हे आपण 13वा अध्याय ते पाहिलेलं आहे. तर त्यातलं विशेष करून या त्रिगुणांचा सगळा खेळ चाललेला आहे त्यातही आपण पाहिलं होतं. तर तेच आता भगवान त्रिगुणाच्या प्रत्येक गोष्ट जी आहे जगातली स्थूल असेल सूक्ष्म लेवलवर असेल जे काही आहे ते व्यक्त जी काही आहे ती ह्या त्रिगुणाच्या द्वारेच बनलेली आहे. त्रिगुणापासूनच पंचमहाभूत बनले. पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून काही गोष्टी बनल्या रजअंशापासून आणि तमांशापासून म्हणजे त्यातही पुन्हा सत्वरज तम आहेत. पंचमहाभूतामध्येही आकाश हे भूत जास्त सात्विक आहे, पृथ्वी हे जास्त तमस आहे. म्हणजे सत्वरज तमातही सत्वामध्येही 3 एकदम सत्वात सत्व, सत्वात रज, सत्वात तम असेही प्रकार असे त्रिगुणांच्या वेगवेगळ्या प्रमाणातल्या कॉम्बिनेशननी वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या भावना, वेगवेगळे जीव हे सगळे निर्माण झालेले आहेत. तर आता त्याचे गुण सांगतायत. तर पहिल्यांदा तर हे सांगितलं की हे सत्वरज तम जे आहेत हे प्रकृती संभव आहेत आणि इथे महाबाहो म्हणून पुन्हा अर्जुनाला संबोधलंय. म्हणजे त्याचा पराक्रम कशात आहे तर या त्रिगुणाच्या पलीकडे जाणं हाच खरा पराक्रम आहे आणि त्याच्यासाठी तू महाबाहो म्हणजे पराक्रमी आहेस म्हणजे तूही याच्या पुढे जाऊ शकशील हेही भगवंताला दाखवायचंय. तर हे काय सांगतात भगवान की हे महाभाऊ अर्जुन की या प्रकृतीपासून हे 3 गुण झालेले आहेत आणि हे 3 गुण ते देहामध्ये देहीनम म्हणजे देह आणि देही म्हणजे देह हे काय झालं तर क्षेत्र झालं आणि देही म्हणजे काय झालं क्षेत्रज्ञ झाला. तर हे 3 गुण देही जो आहे त्याला देहात बांधून ठेवतात. म्हणजे हा आभासच आहे कारण याच्यात देहीमध्ये पण तो आभास निर्माण व्हायला तो देही म्हणजे परमात्म तत्व जे आहे सच्चिदानंद त्याच्यावर आधी जीवात्मा असा मनबुद्धी इत्यादीचा अध्यास झाला आणि त्यामुळे ते शरीरात मन बुद्धी हेही शरीर झालं. ते सूक्ष्म शरीर म्हणजे पहिल्यांदा तो अध्यास जो आहे त्यांनी आत्मा जो आहे तो जीवात्मा बनल्यासारखं झालं. म्हणजे भासला असा की तो अंतःकरण तत्व आणि इंद्रिय यांच्यात तो यांच्याशी एकरूप झाला किंवा त्यांच्याशी बांधला गेल्यासारखा वाटतोय. तर ते हे कशामुळे होतं तर या त्रिगुणामुळे. म्हणून इथे असा व्यवहार केला आहे की हे ते त्रिगुण प्रकृती संभव आहेत ते देहामध्ये देहीला म्हणजे शरीरामध्ये आत्म्याला बांधून ठेवतात. हा आता मग तरी जरी ह्या तिघांनी बांधून ठेवलं तरी त्यातलं सत्व काय सत्व हे
त्या बंधनाच्या पलीकडे जे सत्तत्व आहे त्याच्या जवळ असल्यामुळे त्याला नावही सत्व मिळालंय. तर ते जवळ का आहे? तर ते सत्तत्व सत्व हे सत्तत्वाच्या जवळ असल्यामुळे ते त्याच्यात विशेष असे काही गुण आहेत. ते काय गुण आहेत ते 6व्यात सांगतात भगवान. आणि ते गुण असले तरी तोही एक बंध आहे. म्हणजे असं म्हणतात ना, की सोन्याचा पिंजरा असला किंवा अ, अ, राजाचा जन्म भोगैश्वर्यात असला, तर ते भोग हेही बंधनकारक होतात. स्वर्गलोकात देव सगळे जे राहतात, तेही मनुष्य जन्माचा हेवा करतात. कारण स्वर्गलोकात त्या भोग मुळे लोभो लाभेन वर्धते या नयानी अजून भोगाची इच्छाच उत्पन्न होते किंवा त्या भोगातच आनंद आहे अशी प्रतीती जी खोटी प्रतीती आहे ती वाटत राहून तिथेच ते अडकून राहतात. तर या दृष्टीने सत्वगुणाने काय बंध येतात हे भगवान आता सांगतायत. तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाश कमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. आता अर्जुनाला इथे अनघ म्हणून म्हणतायत. म्हणजे तू पापरहित आहेस. त्यामुळे तू आता इथे पापामध्ये पुण्यात्मक पाप ही आलं. आपण मागे बघितलेलं की पुण्यात्मक पुण्य म्हणजे निरंकार वृत्तीने जे केलेले सत्कर्म आहेत की त्याचा परिणाम म्हणजे मुक्ती आहे. पण पुण्यात्मक पाप म्हणजे पुण्यकर्म आहे पण अहंकारयुक्त बुद्धीने केलेलं. म्हणजे सत्वगुण जरी असला तरी तो बंधनकारक कशी होतो? ते मी केलंय, मी लोकांना मदत करतो किंवा मला हे धर्माप्रमाणे वागतो किंवा मी असं सगळ्यांना सगळ्यांपेक्षा चांगला मला व्हायचंय किंवा मी सगळ्यांपेक्षा ज्ञानी आहे. ह्या सगळ्या वृत्ती ज्या आहेत त्या सत्वगुणातून आलेलं बंधन आहेत. म्हणून भगवान काय सांगतायत की सत्वगुण हा निर्मल आणि प्रकाशक असल्यामुळे तो ज्ञानाला कारण होतो, सुखाला कारण होतो. पण कदाचित त्याचाही अहंकार होऊ शकतो. म्हणजे म्हणतात ना की सर्वसंग परित्याग मी केला अशी जर वृत्ती निर्माण झाली तर तो त्यागाचा अभिमान झाला. जो खरा अ, अ, ब्रह्मज्ञानी महात्मा आहे त्याला संसार असला काय नसला काय, वनात राहिलं काय जनात राहिलं काय त्याला काहीही फरक पडत नाही. पण जोपर्यंत असा व्यवहार होतो की मी ब्रह्म जाणले तोपर्यंत तो अहंकार आहे आणि तो बंधन करतो. तर पण ते बंधन कसं आहे? सुखसंगेन बध्नाती. म्हणजे सुख त्याला मिळतं किंवा त्याची जी सात्विक इच्छा आहे लोकांना मदत करायची किंवा लोकांचं भलं करायची किंवा लोकांच्या मदतीला जायची, दान करणं, यज्ञ करणं, या सात्विक गुणातनं अजून सात्विक कर्म त्यांनी होतं. बाकी लोकांचंही व्यावहारिक कल्याणही त्याच्यामुळे होतं. पुण्याचा साठा वाढत जातो. असा पुण्याचा साठा वाढत वाढत गेल्यावर कदाचित तो कोणत्या तरी जन्मात 100 अश्वमेध यज्ञ करून इंद्रपदालाही प्राप्त होऊ शकतो किंवा काहीतरी ठराविक हजार लक्ष हजार का कोटी काहीतरी जन्म, ते संख्या आता नक्की आठवत नाही पण ठराविक काही लागोपाठ 100 जन्म का असे काहीतरी पूर्ण ब्राह्मणाच्या धर्माने राहून तो ब्रह्मदेवही होऊ शकतो. पण तरीही म्हणजे मुक्ती नाहीये ती. 100 जन्म घालवून पुन्हा इतक्या काळाकरता जिवंत राहणं हे ब्रह्मदेवांचंही प्रारब्ध आहे. तर हे त्या सत्वगुणाचं बंधन आहे. आणि पुन्हा कसं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे की हा जो अहंकार आहे तो अज्ञानाच्या पाठी फारसा राहत नाही. पण जो ज्ञानी आहे त्याच्या मागे लागून त्याला तो ठार बुडवू शकतो. कारण 16वा अध्यायातही पुढे येणार आहे. आसुरी संपत्तीमध्ये भगवान सांगतात, ईश्वरोहम अहमभोगी सिद्धोहम बलवान सुखी. म्हणजे शाब्दिक ज्ञान झालं मीच ईश्वर आहे, काही थोडाफार अनुभव आला आणि वाटायला लागलं मी ईश्वर आहे, सगळ्यांचा नियामक आहे, तर ते फार मोठी आसुरी प्रवृत्ती झाली. अशा पद्धतीने तो बंद होतो. किंवा अहमभोगी सिद्धोहम बलवान सुखी.
म्हणजे मी सत्कर्म केलेत म्हणून मला त्याचं फळ मिळतंय आणि मी तो चांगला भोग घेतोय. या सुखभोगाची रसास्वादाचं पण बंध तयार होतो. आणि ज्ञानाचं बल माझ्याकडे आहे, तपोबल आहे, म्हणून मी सगळ्यात बलवान आहे. ईश्वरम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. बलवान मी आहे आणि सिद्ध मी आहे. सिद्धी वेगवेगळ्या प्राप्त होतात किंवा ज्ञानाची परोक्ष ज्ञान झालं तर किंवा काही सिद्धीच्या प्राप्तीने अणिमा, लघिमा, शरीर लहान करणं, हलकं करणं, गरिमा, जड करणं, मोठं करणं, उडता येणं, हे सगळ्या गोष्टी आहेत. संकल्पाने एखादी गोष्ट प्राप्त करणं. ईशत्व ही एक सिद्धी सांगितली. म्हणजे ईश्वराचं जसं सर्व जग नियमन करण्याची शक्ती, ती शक्ती प्राप्त होणं, ही पण एक सिद्धी सांगितली. पण त्या सिद्धीत अडकणं हे सत्वगुणाचा योगबंध असा होऊ शकतो. आणि सत्वगुणात अडकल्यावर खाली पडणं हे फार धोक्याचं असतं. जसं जयविजयांचं झालं, की ईश्वराच्या मुक्तीच्या 4 लेव्हलच्या सांगितलेल्या आहेत, की सलोकता ईश्वराच्या लोकात म्हणजे वैकुंठात राहायला मिळणं, समीपता ईश्वराच्या जवळपास राहायला मिळणं, स्वरूपता ईश्वराचं म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं रूप प्राप्त होणं, भगवान विष्णूंचं, आणि सायुज्य म्हणजे त्यांच्याशी एकरूप होणं. तर त्यांच्याशी एकरूप व्हायच्या जस्ट आधीची लेवल जे स्वरूपता आहे ती मिळालेली आहे जयविजयांना. पण तो मी मोठा असल्याचा अहंकार, आम्ही कोणालाही अडवू शकतो, आमच्या अनुज्ञेशिवाय भगवंताचं दर्शन कोणालाही होऊ शकत नाही, हा अहंकार थोडासा मनात निर्माण झाल्यावर केवढं मोठं नुकसान आहे. सत्पुरुषांचा अपमान झाला, शाप मिळाला, 3 जन्म ईश्वराचं वैर करावं लागलं त्यांना. तर असं सुखच्या संगानी आणि ज्ञानाच्या संगानी, ज्ञानाच्या अभिमानाने बंध येऊ शकतो. आता ज्ञानाचा अभिमानाचा बंध म्हणजे पाहिलं असेल की वेदांताचा अभ्यास झाल्यानंतर गुरुचरित्रातही कथा झाली, तो पंडित सगळ्यांचा पराभव करत जयपत्र मागतोय, की 2 पंडित असतात. आता जर आत्मज्ञान झालं तर मी जिंकलो तू हारला ही बुद्धी राहणारच नाही. पण ती बुद्धी या सात्विक प्रयत्न जर अहंकारयुक्त असतील तर त्यांनी होऊ शकते. म्हणून हे मुद्दाम भगवंत सांगतात की त्यांनी असा बंध होऊ शकतो. आता रजोगुणाबद्दल सांगतात. 7वा श्लोक 14वा अध्याय. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संगसमुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिना. आता हे तर सरळ आहे. रज याचा अर्थच कार्य करण्याची इच्छा आणि कार्य करण्याची प्रवृत्ती आणि ते कार्य करणं हे सगळं रजगुणाच्या आधिपत्याखाली येतं. आता इथे काय सांगतात, आता एक तर अर्जुनाला इथे कौंतेय म्हणतात. कौंतेय का म्हणतायत, कारण आता पुन्हा त्याला त्याची जी लेवल आहे सध्याची ती काय आहे, मी अमुक कुंतीचा मुलगा म्हणजे मी क्षत्रिय कुलात उत्पन्न झालेला, मग माझं कर्तव्य काय. तर कर्तव्य म्हणून निष्काम योगाने कर्म करणं हे आवश्यक आहे ना, की मी राजा सर्वात मोठा धनुर्धर म्हणून मी लढाई करतो, किंवा मी सर्वात मोठा धनुर्धर आणि मी लढाई केली तर माझे आपतेष्ट मरतील म्हणून मी लढाई करत नाही. हा दोन्ही अहंकार आहे, तो घेऊ नये. आणि परत कौंतेय म्हणजे आईचं उदाहरण दिलंय की ती कुंती मातेचं धर्मज्ञान फार मोठं आहे. द्रौपदीचा अपमान झाल्यानंतर जेव्हा 13 वर्षाचा अज्ञातवास संपल्यानंतर युद्ध करावं किंवा नाही करावं याच्यात कुंती मातेची इच्छा आहे की युद्ध करावं. पण युद्ध झाल्यानंतर सगळे कौरव मारले गेले आणि तेव्हा विदुरजी जेव्हा परत आले, विदुरजींना मैत्रेयांकडनं उपदेश मिळाला. थोडं विषयांतर आहे पण एक या विषयाशी संबंध आहे असल्यामुळे कुंतीची योग्यता काय कळण्यासाठी ते आवश्यक आहे. त्याच्याकरता थोडा विस्तार झाला तरी हरकत नाही. की भगवंतांनी उद्धव गीता उद्धवांना सांगितली
उद्धव गीता ही केवळ ज्ञान भक्ती रूप आहे. तिथे कर्माचा संबंध नाही, कारण उद्धवजी कर्मयोगाची स्थिती केव्हाच पार करून चुकलेत. अत्यंत ज्ञानी भक्त आहेत ते. आणि नुसते ज्ञानी भक्तच नाहीये, प्रेमी भक्तही आहेत, कारण त्यांना गोपींच्याकडे पाठवून त्यांना केवल भक्ती काय असते यांचं गोपींकडनं शिक्षण श्रीकृष्णांनी करून दिलेलंच आहे. गोपींना संदेश द्यायला म्हणून पाठवलं, पण तिथून परत येताना उद्धवजी कृष्ण कृष्ण न म्हणता राधे राधे किंवा इव्हन राधाकृष्णही न म्हणता राधे राधे करत परत आलेत. आणि या व्रजगोपींच्या पायांच्या रजाला मी नमस्कार करतो पुन्हा पुन्हा, असं ते म्हणतायत. तर सांगायची गोष्ट अशी, त्या उद्धवजींना जो उपदेश केला तो तेव्हा तिथे मैत्रेय महर्षी भगवान वेदव्यासांचे शिष्य तेही होते, त्यांनाही तो उपदेश ऐकायला मिळाला. आणि त्यांना भगवंतांनी सांगितलं, हे तुम्ही ज्ञान विदुरजींना द्या. तसे मैत्रेयांना विदुरजी भेटले, विदुरजींना ते ज्ञान दिलं. आणि सत्पुरुषांचा हा दयाचा स्वभाव आहे की ते सर्व जनांवरही कृपा करतात, आणि आपल्या ज्या ठिकाणी आपण जन्माला आलो त्या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांचंही त्यांच्या उद्धाराचंही आपल्यावर एक कर्तव्य आहे, अशी ती दयाबुद्धीने ते त्यांनाही वर आणण्याचा प्रयत्न करतात. जसं बिभीषणाने वारंवार उपदेश करून कंसाला सीतेला सोडून दे सांगण्याचा प्रयत्न केला, स्वतःची जीवाची पर्वा न बाळगता. तसे विदुरजी सतत दुर्योधना पासून तुमच्या विचारापासून तुम्ही लांब राहा असं धृतराष्ट्राला सांगतच आलेले आहेत. आता हा सगळा विनाश झालेला विदुरजींना कळलाय. श्रीकृष्ण निज नामाला प्रकटरित्या निघून गेलेत हे कळलेलं आहे. आणि ते परत आले आणि धृतराष्ट्राला सांगतायत की आता काय तू लाचारासारखा, ज्यांना मारण्यासाठी तू सगळा घाट घातला, त्यांच्यावर अन्याय केला, त्यांच्याच घरी तुकडे टाकलेल्या सारखे कुत्र्यासारखं राहायला तुला लागतंय, तर आता तरी तू स्वकल्याणाचा विचार कर, असं ते म्हणतात. ते म्हटल्यावर धृतराष्ट्राच्याही मनात त्या गीतेच्या उपदेशाचा परिपाक उत्पन्न होतो आणि ते वानप्रस्थ घेऊन जंगलात जायला लागतात. तेव्हा कुंती त्यांच्या बरोबर गेलेली आहे. म्हणजे त्यांच्या विरुद्ध युद्ध करायलाही कुंती म्हणाली. तेव्हा कुंती मातेची इच्छा अशी होती की अन्यायाचा प्रतिकार झाला पाहिजे. ते काय माझ्या सुनेवर वडील किंवा माझ्या मुलावर अन्याय म्हणून नाही, धर्माचं संरक्षण झालं नाही. धर्मो रक्षती रक्षिता, असं धर्माचं संरक्षण व्हायचं असेल तर कौरवांचा ना हरवून पांडवांनी त्यांचं राज्य ताब्यात घेतलं पाहिजे, या मताची कुंती आहे. पण ते सगळं राज्य मिळाल्यानंतर युद्ध झाल्यावर पण पांडव जेव्हा भेटायला गेले धृतराष्ट्राला, तेव्हाही त्यांनी भीमाला आपल्या मिठीत घेऊन चुरडायचा प्रयत्न केलेला. तिथे श्रीकृष्ण चतुराईनी लोखंडाची मूर्ती ठेवतात आणि ती त्याच्याकडनं पूर्ण त्याचा चुराडा होतो. इतका द्वेष पांडवांचा असताना सुद्धा जेव्हा धृतराष्ट्र निघतात गांधारी सत वानप्रस्थाना, तेव्हा कुंती निघते त्यांच्याबरोबर. तेव्हा पांडव विचारतात की यांच्या विरुद्ध हे करायला तू, म्हणजे हे आपले शत्रू आणि यांनी इतका त्रास दिलेला, तू त्यांच्याबरोबर का जाते? तर तेव्हा ती माता म्हणते की हे कुरुक्षेत्रात झालेलं युद्ध हा धर्म आहे, आपला धर्मयुद्ध आहे, आणि धर्मयुद्धात क्षत्रियाची माता या दृष्टीने मी त्या युद्धा व्हायलाच पाहिजे या मताची आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ जे आहेत, ज्येष्ठभ्राता पितुसमान म्हणतात, त्याप्रमाणे ज्येष्ठ आपल्या पतीचे ज्येष्ठ भ्राता हे आपल्या सासऱ्यांसारखे आहेत, म्हणजेच पित्यासारखे आहेत, आणि मोठी नणंदी मातेसारखी हा विचार करून त्यांची सेवा करणं हा आज माझा धर्म आहे, असं विचार करून ती तिकडे गेलेली आहे. तर हेही म्हणूनही ते आईची त्याच्या आठवण करून देतात कौंतेय हाक मारून. आणि काय सांगतायत की अहंकारयुक्त जर कर्म करत घेतलं तर ते कशाने होतं? रजोगुणी कर्म, म्हणजे हे ते करू, अजून आनंद मिळवायसाठी अमुक करू तमुक करू, असे प्रयत्न करू. शास्त्रीय प्रयत्न पेक्षाही व्यावहारिक अजून प्रयत्न करू.
देवाकडे मागितलं तर ते सत्व झालं आणि देव त्याच्यातली इच्छा आपली बाजूला कधी ना कधी करतो. पण माझ्या प्रयत्नांनी मी मिळवीन, मी असं नाही केलं तर दुसरं कोण करणार आहे? हे सगळे रजोगुणातले विकार आहेत. म्हणून 7व्यात भगवानांनी हे सांगितलेलं आहे, की रजोराजात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिना. म्हणजे हे कौंतेया, रज हा रागात्मक आहे. रागात्मक, राग याचा अर्थ प्रेम, आसक्ती. जे जे आपल्याला हवं हवंसे वाटतं ते मिळवण्याची इच्छा झाली, की इच्छाशक्ती बरोबर क्रियाशक्ती कार्यान्वित होते. म्हणजे ते मिळवायचे प्रयत्न सुरू होतात. हा सगळा रजोगुणाचा खेळ आहे. आणि तो एक तर रागात्मक रजोगुण असल्यामुळे हे हवं नको हा संकल्प हे चांगले म्हटल्यावर ते हवं असा संकल्प निर्माण झाला आणि तो संकल्प तृष्णा, म्हणजे तृष्णा संघ समुद्भवन, त्या संघापासून भयंकर हे मिळावं अशी तृष्णा उत्पन्न झाली. आणि ह्या तृष्णेला आचार्य महाराज मृगतृष्णा म्हणतात. कारण म्हणजे मृगाला तृष्णा लागलेली आहे आणि त्याला वाळवंटात पुढे मृगजळ दिसल्यावर ती तहान अजून वाढलेली आहे आणि तो त्या मृगजळाच्या मागे धावतोय. विचार करतोय की ते जळ मी पिईन आणि समाधान होईल. आणि ते जळ काही हाती लागत नाही आणि समाधान होत नाही. तसं रजोगुणातनं जे पहिल्यांदा हे हवं ते नको निर्माण होतं, ते मिळावं अशी तृष्णा निर्माण होते आणि त्या तृष्णेने त्याच गोष्टीचा सतत स्मरण घडल्याने त्याच्याशी संग होतो, आसक्तीने संग होतो. तर हा जो आणि त्या संघामुळे ते संस्कार घेऊन पुन्हा रजातनं रजोगुणात्मकही एकच जन्म परत त्याला येत राहतो. असा तो इच्छा आणि आसक्ती याच्यापासून उत्पन्न झालेला हे उत्पन्न करणारा रजोगुण तो त्याच्या केलेलं कर्म आणि त्याचं फळ याच्याप्रमाणे फळ देतो. म्हणजे सत्कर्म करताना पण मी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तीही रजोवृत्ती झाली. शुद्ध सत्वगुण हा ज्ञानाभ्यास, मी ध्यान करीन, ज्ञानाभ्यास करीन, गुरु आज्ञा पालन करीन एवढाच आहे. पण मला अजून अजून शरीराला सुखी करण्यासाठी मला हे अजून अजून केलं पाहिजे. याच्यात रजोगुणाचा भाग जास्त झाला. तर तो कर्म म्हणजे त्या कर्म करण्याची इच्छा, कर्म करण्याचं कार्य आणि त्याची ते मी केलंय म्हणून मिळणारी फळं याच्या योगाने तो रजोगुण मनुष्याला बांधतो. आणि म्हणूनच सांगितलंय ना सत्वानी सुख मिळतं, पण रजानी दुःख मिळतं आणि तमानी अज्ञान आहे, मोह उत्पन्न होतो, मूढता येते. तर दुःखाचं मूळ कारण तमापेक्षाही रजोगुण सांगितलेलं आहे. कारण कार्य हे सच्चिदानंद अखंड परमात्मा हा अकर्ता आहे. त्याच्यामध्ये कोणतीही स्वतःमध्ये हालचाल नाही किंवा काही करण्याची संकल्प नाही, विकल्प नाही. त्याच्या विरुद्ध हे कर्म हे करू ते करू असं असल्यामुळे सत स्वरूपापेक्षा आपण लांब गेलो. म्हणजे सत बरोबर ते चित आनंद आहे त्याच्यापासूनही लांब गेलो. सत्स्वरूपापासून लांब गेलो त्यामुळे जे विनाशी जो देह आहे, विनाशी बाहेरच्या देहाला सुखी करणाऱ्या गोष्टी त्याच्याबद्दल ममत्व आलं आणि तीच बुद्धी कायम झाली. म्हणजे चित तत्वाच्या पासून लांब झालो आणि आनंदापासून लांब झालो. क्षणभंगूर गोष्टीत मिळून मिळून काय आनंद मिळणार आहे? मिळलेला आनंद संपला की उलट दुःखच जास्त आहे की कधीतरी मी आनंदी होतो आणि आता नाही. तर अशा प्रकारे रजामुळे कर्माचा संग होऊन त्याला वेगवेगळ्या पुन्हा देहालाही प्राप्त व्हावं लागतं त्या रजोगुणाच्या कर्माच्या फलाच्या योगाने. आता तमाने काय होतं हे 8व्या श्लोकात सांगतायत. 14वा अध्याय 8वा श्लोक. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिना प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. तमस्त्वज्ञानजं विद्धि. तमस जे आहे, तमोगुण हा अज्ञानातनं आलेला आहे आणि त्याचं कार्य काय की
जे जे देह धारण करणारे आहेत, देही नाम म्हणजे देह धारण करणारे, म्हणजेच काय, ज्यांच्यात आत्मतत्वावर इंद्रिय मन बुद्धीचा अध्यास आणि स्थूल देहाचा अध्यास ज्यांना भासतोय ते सर्व देही नाम. ज्यांना भासत नाही ते तर ज्ञानी आहेत, तिथे अज्ञानाचा संबंध नाही. तर अशा आता इथे भारत म्हणून त्यांच्या कुलाचे भरतराजाच्या श्रेष्ठत्वापासून त्यांनी हे केलंय, कारण अ, भरतराजाची कर्म मोठी आहेत. त्यांनी पूर्ण भारत देशाला त्याचं नाव मिळालं, एवढे त्याची सगळी कर्म जी आहेत ती लोक उपकारक आणि लोकसंवर्धक अशी ती कर्म करणारा तो राजा आहे. आणि तूही तसाच आहे हे सांगायला त्यांनी त्याच्या कुळात जन्मलेला म्हणून भारत हे म्हटलेलं आहे त्यांना. आणि काय सांगितलंय की हे भारता, हे सगळे ते देहधारी पुरुष जे आहेत त्यांना मोह पाडणारा. आता पुरुष याचा अर्थ पुरु म्हणजे देहात राहणारा, म्हणजे त्यात स्त्रीही आली आणि पुरुष झाले. जसं आपण माणूस म्हटल्यावर स्त्री पुरुष हे दोन्ही येतात. मानव म्हटल्यावर मनुची संतती, तसंच पुरुष हे फक्त पुल्लिंगी नाही, पुल्लिंगी स्त्रीलिंगी दोन्हीने आपण पुरुष वापरतो. तर अशा देहधारी पुरुषांना मोह पाडणारा असा जो तमोगुण आहे तो अज्ञानाने उत्पन्न होतो. आणि कसं आहे, आवरण आणि विक्षेप या अज्ञानाच्या दोन किंवा मायेच्या दोन शक्ती. अज्ञानाने आवरण जे आहे ते सत्स्वरूप झाकलं गेलं, मूढता आली. आणि विक्षेप शक्ती म्हणजे भलतंच दिसलं. तर विक्षेप शक्ती हीच रजोगुणाची कारक आहे. कारण तिकडे काय होतं की आत्मानंद माझ्यात, मीच आत्मा आनंद स्वरूप आत्मा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा मी असताना सुद्धा माझं मी पण माझ्या आत्मस्वरूपाकडे न लावता मी माझा देह मन बुद्धी याच्याकडे लावल्यानंतर ते जे आत्मस्वरूप मी मानलं त्याला सुखी करण्यासाठी मी प्रयत्न करीन म्हटल्यावर तो रजोगुण झाला. म्हणजेच विक्षेपाने रजोगुण तयार झाला, आवरणाने अज्ञानही म्हणजे तमोगुण निर्माण झाला. तर असा तो तमोगुण, तो प्रमाद, आलस्य, प्रमाद म्हणजे काम करताना किंवा कोणतेही अ, अ, क्रिया अर्थशून्य असं काहीतरी करत जाणं. इंटरनेटच बाहेर पाहत बसलंय किंवा अ, काही म्हणतो ना, माशा मारतोय कोण, म्हणजे काहीही हेतू नसताना उगाचच काहीतरी वेळ फुकट घालवणं हेही त्याच्यात येतं. आळस येतो, निद्रा आहे, या गोष्टी त्या तमोगुणाच्या म्हणजे अज्ञानाच्या योगाने तयार झालेल्या तमोगुणाची लक्षणं आहेत. आता ह्या तिन्ही गुणांनी काय होतं हे थोडंसं आपण या 3 श्लोकातही पाहिलं. ते एका ठिकाणी 9व्या श्लोकात आता भगवान सांगत आहेत. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. सत्वानी काय होतं तर सत्वं सुखे संजयती म्हणजे सत्वगुणांनी सुखा सुखाची प्राप्ती होण्याने लोभो लाभेन वर्धते म्हटल्याप्रमाणे सत्वगुण जो आहे तो सुखात आसक्त करतो. कारण ते सुख म्हणजे दान दिल्याचंही, मी दान देतो हा आनंद आहे, माझ्यामुळे या लोकांचं भरत झालं, मी ही शाळा बांधली, हा पण आनंद सात्विक आनंद झाला. पण म्हणजे त्या आनंदातनं म्हणजे तो जो अभिमान सुखावला गेला, तो आनंद काय आहे की मी चांगला, हा अभिमान त्याच्यात सुखावला, ही भावना सुखावली जाते, त्याच्यात त्याला पुष्टी मिळते. तर तसा तो सत्वगुणाच्या अभिमानयुक्त सत्वकर्म किंवा सात्विक जे विचार आहेत त्यांनी सुखात त्या जीवाला अडकवलं. संजयती म्हणजे सुखात आसक्त करतो किंवा त्यात अडकवून ठेवतो.
रजक कर्मणी भारत. रजगुण काय करतो तर काम कर. भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. तिथे यंत्रारूढानी मायया ही जी भ्रांती जी आहे ती भगवंत रजोगुणाच्या द्वारानी म्हणजे भगवंताची माया जी आहे ती रजोगुणाच्या द्वारानी ही भ्रांती निर्माण करून यंत्रारूढानी यंत्रावर आरूढ झाल्यासारखे सतत पळतायत काहीतरी अशी परिस्थिती जीवांची निर्माण होते. ते तेच सांगितले की रजोगुणानी कर्मनी कर्म हाच त्याचा फळ. म्हणजे हे अमुक मिळवायला हे कर्म केलं, मग ते टिकवायला केलं, अजून मिळावं म्हणून अजून केलं, अजून टिकवावं म्हणून अजून केलं, हातातून निघून गेलं म्हणून पुन्हा प्रयत्न केला. प्रयत्न 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 कधी काही संपत नाही. प्रयत्न कधी संपतो की मला मुक्ती पाहिजे म्हणून मी प्रयत्न करतोय ही भावना जेव्हा जाते, याचा अर्थ आत्ता आपण ती भावना सोडायची अशी नाही. सात्विक राजस या सगळ्या वासना दूर झाल्याशिवाय सॉरी राजस तामस या सगळ्या वासना पूर्णपणे दूर झाल्याशिवाय सात्विक वासना दूर करायला जाऊ नयेत. अहंकारयुक्त जरी असल्या तरी जाऊ नयेत, कारण अहंकारयुक्त सात्विक जरी काम घडलं तरी ते रजो तुम्हाला बाजूला नेणार आहे. आणि ते अहंकारयुक्त काम करताना सुद्धा जर ईश्वराकडे मागून केलं तर त्यातनं तो अहंकार कमी होण्याची पण शक्यता आहे. म्हणजे मी करतोय म्हणजे ईश्वरा मी हे करतोय मी तुझ्या धर्म संस्थापनेच्या कार्यातला एक कार्यकर्ता आहे, तर निमित्त म्हणून मी करतोय अशा प्रार्थनेने जर आपण केलं तर त्याचा बंदही होत नाही. तर रजोगुणाने हे पाहिलं आपण की वेगवेगळे कर्मच करत राहायची सारखी वृत्ती होते. कर्म करून सुख मिळवायचं, स्वर्गाधिक जरी मिळवले तरी क्षिणे पिणे पुण्य मर्त्य लोक मिशंती हे त्यांनाही आहे. म्हणजे कर्म करायचं, फल मिळवायचं, फल संपलं, परत कर्म करायचं किंवा फल मिळालेलं फळ टिकून राहण्यासाठी कर्म करायचं. त्यामुळे रजानी रजस वाढतो, कर्मातनं कर्मच निर्माण होत राहतात. आणि तमाने काय होतं तर ज्ञानम आवृत्य तू तमहा. ज्ञान जे आहे ते आवृत्त होऊन जातं तमाने. रजानी तो आनंद भलतीकडे दिसून त्याच्या मागे पळणं होतं. तमानी तो अज्ञानाने त्या आनंदाची अवस्थाच निघून जातोय. म्हणजे तिथे बुद्धीला तो प्रकाशच राहत नाही काय. आणि त्यांनी काय होतं तर जसं सत्वगुणांनी सुख किंवा रजोगुणांनी कर्म तयार होतात, तसं तमोगुणाचं कार्य काय तर तो ज्ञानाला झाकतो आणि प्रमाद करायला प्रवृत्त करतो. पुन्हा प्रमाद म्हणजे कर्मयोग म्हणतो. कर्मयोग आता इथे प्रमाद म्हणजे काही उद्देश नसलेलं कर्म, म्हणजे कोणाला असं वाटण्याची शक्यता आहे मग ते निष्काम कर्म झालं. तर तसं नाही. निष्काम कर्म जे सांगितले त्यात कर्म या शब्दाची व्याख्या वेदानुकूल जे कर्म आहे तेच आहे. मी काहीही करीन आणि मी निष्काम कर्म केलं असं नाही. वेदानुकूल झालं पाहिजे ते. तर उगाचच काहीतरी करत बसलं किंवा रोजचे जप करताना झोप लागते, कंटाळा येतोय, ही सगळी तमाची लक्षणं आहेत. आणि हे पण सगळे प्रमादाचेच प्रकार आहेत. म्हणजे जप करताना दुसरीकडेच म्हणजे लय येतो, डोकं किंवा कंटाळा येतो, ही प्रमादाचीच लक्षणं आहेत. तर असं प्रमाद हा त्या अज्ञान निर्माण करणाऱ्या तमोगुणामुळे होतो. आता 10व्या श्लोकात सांगतात की अं, अं, कोणताही पदार्थ ब्रह्मांडातला पदार्थ म्हणा, जीव म्हणा, स्थावर जंगम जे काही आहे, तो कोणताही अगदी पदार्थ घेतला तरी तो सत्वरज गुण सत्वरज तमोगुणाच्या कॉम्बिनेशननी बनलेला असतो. तर काही गोष्टीत रज जास्ती असतो तेव्हा सत्व आणि तम कमी असतो. काही गोष्टीत तम जास्ती असतो, सत्वरज कमी असतो. आणि संसार चालण्यासाठी हे सगळं लागतच. आता तमोगुणही आवश्यक आहे. गोविंदगिरीजी महाराजांनी एका प्रवचनात सांगितलं, गीता ज्ञानेश्वरी भावकथामध्ये, की तमही का आवश्यक आहे. ती गाढ झोप लागते, तर गाढ झोप ही तमाची अवस्था आहे.
पण तिथे त्या अज्ञानाचा एक फायदा असा आहे, की तिथे मन, बुद्धी, इंद्रिय यांचे व्यवहार थांबले. ते स्थिर झाल्यामुळे तिथे आनंदाची अनुभूती आहे. त्यामुळे स्थूल शरीराला, सूक्ष्म शरीराला धरून ठेवण्याकरता अ, आपलं मूळ आनंद रूप आहे, त्याच्याशी जर संबंध राहिला नाही, तर देह राहू शकत नाही. तर तो संबंध दर वेळी जेव्हा आपण गाढ झोपेत जातो, तेव्हा तो संबंध जोडला जातो. फक्त त्याची जाणीव नसल्याने ते अज्ञानावस्थेत तो आनंद मिळालेला असतो. तर सांगायची गोष्ट अशी, की प्रत्येक गोष्टीत आपण या त्रिगुणांच्या कॉम्बिनेशनमध्ये बघितलं, तर काही ठिकाणी सत्वाचा अंश खूप जास्त आहे, रजतम कमी आहे. आत आणि आता आपण महाभूतात पण बघितलं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाश सर्वात सात्विक आहे. आता आपमध्ये पाण्याबद्दल लिक्विड द्रवाबद्दल बघितलं, तर दूध हे सर्व द्रवामध्ये सात्विक म्हणता म्हणता येईल गाईचं दूध. तेच गटारातलं पाणी हे जास्त तामस झालं. असं प्रत्येक गोष्टीत कमी जास्त प्रकार प्रत्येकाचा असतो. काही ठिकाणी योनींमध्ये बघितलं, मनुष्य योनीत त्रिगुणाची साम्य असतंय, दैवयोनीत सत्वगुणाचा जास्त प्रकर्ष आहे. जे क्रूर योनी आहेत तिथे रज आणि तमाचा आहे आणि स्थावराणाम अधोगती सर्वात स्थावर म्हणजे अधोगती ही वृक्ष सारखे स्थावर आणि त्याच्याहून स्थावर म्हणजे दगड हेही योनी सांगितलेल्या आहेत. तिकडे दगडात केवळ आणि केवळ तमोगुण आहे. तिथे जिवंत असल्याची लक्षणंही सापडत नाही. तर ते आता सांगतायत, की यात कमी एक गुण वाढवून बाकी तो सगळ्यांना कसा अ, अ, दाबून किंवा सप्रेस करून ठेवतो हे सांगतायत भगवान 10व्या श्लोकात. रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत. रजःसत्त्वं तमश्चैव तमःसत्त्वं रजस्तथा. म्हणजे इथं पुन्हा भारतच म्हटलेलं आहे कारण त्याच आधीच्या श्लोकाच्या पुढे ते एक्सप्लेनेशन घेऊन जातात भगवान की हे भारता रजोगुण आणि कधी कधी रजोगुण तमोगुणाला म्हणजे कधी कधी आपल्याला एकदम मनात भक्ती उत्पन्न होते नाही नाही आज आपण अनुष्ठान जास्त करू किंवा देवाची भक्ती करू कोणाला दानधर्म करू तर सत्वगुण तेव्हा वाढतो तेव्हा साहजिकच रजतम आपण असं विचार करू की आपलं मन म्हणजे एक पात्र आहे तर त्या पात्रात पूर्ण बसणारी जी क्वांटिटी आहे ती तेवढीच आहे. मग त्याच्यात सत्व जास्त आपण वाढवलं तर रजतम कमीच होतंय. रज वाढवलं तर सत्वतम कमी होतंय. तम वाढवलं एका दिवशी आळस आला झोपून राहिलो तर तमानी तमच वाढतो सत्वरज तिथे कमी होऊन राहतात. हे सांगितलंय. तर वेगवेगळ्या वेळी त्या त्या वेळचे संस्कार जे आपले पुढे येतात आजूबाजूची परिस्थिती जशी असते त्याप्रमाणे कोणत्या तरी एका गुणाचा प्रभाव आपल्यावर जास्त असतो आणि सगळा अध्यात्म हा प्रयत्न असाच आहे की सत्वरजतमापैकी पहिल्यांदा सत्व वाढवायचं आणि सत्व वाढवून काही काळ सत्वात गेल्यानंतर त्यास निस्त्रैगुण्यम भवार्जुन म्हणून भगवान सांगतायत तसं ते त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यासाठी साधन मार्ग चालू ठेवायचा. हा सगळा तो व्यवहार आहे. आता पुढचा 10 श्लोक झालेले आहेत. आता प्रार्थना घेऊ. उद्या 9 वाजता पुन्हा पुढच्या श्लोकाने सुरुवात करू. 14वा अध्याय 10वा श्लोक झालेला आहे. उद्या 11व्या पासून सुरू करू. प्रार्थना घेऊ. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.